दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी आई गावदेवीचा यात्रा महोत्सव साजरा होणार आहे। तसंच रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी 3:30 ते रात्री 10 या वेळात संपन्न होणार आहे, अशी माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली। यावेळेस बोलताना यंदा पालखी सोहळ्याचं 19वे वर्ष आहे। आई गावदेवी जत्रोत्सवाने शतक महोत्सव पार केला आहे। दरवर्षीप्रमाणे आकर्षक बनून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची साडी नेसून आणि पुरुष मंडळी झब्बा परिधान करून या पालखी सोहळ्यात सहभागी होतील। जत्रोत्सवामध्ये देखील सहभागी होतील। तसंच भजन, ब्रास बँड, बेंजो पथक, कोळी नृत्य हे या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल, असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं। यात्रोत्सवानिमित्त ठाणे पूर्व परिसरातील नागरिक आपल्या घराबाहेर रांगोळ्या काढणार आहेत। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश म्हस्के, विक्रोळीचे खासदार संजय पाटील, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित राहतील। यावेळेस पत्रकार परिषदेला सचिव प्रशांत पाटील, खजिनदार दिनेश पाटील, सदस्य हेमेश्वर भोईर, त्याचप्रमाणे दीपक म्हात्रे उपस्थित होते। यंदाही पौष पौर्णिमेला, कारण पौष पौर्णिमेला यात्रा दरवर्षी आमची साजरा केली जाते आणि या यात्रेपासून आपल्या महाराष्ट्रात सगळ्या देवीच्या यात्रा चालू होतात आणि याप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही दुपताडक्यामध्ये गावदेवीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। आणि 12 तारखेला पालखी सोहळा पालखी निघणार आहे आणि त्यावेळेस सगळे आमच्या गावातले माय भगिनी, पुरुष मंडळी आणि इतर सुद्धा समाजात लोक बाहेर भाषेवर भाग घेतात आणि इथना ढोल ताशा गजरात आणि बँडच्या गजरामध्ये जोरात नाचत गाजत यात्रा आमची पालखी आपली गावात कोपरी गावात जाते आणि कोपरी गावात सुद्धा सगळ्यांना त्याप्रमाणे गावातले जे काही भाविक आहेत, दाचूर लोक आहेत, ते त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जाते आणि हे या वर्षीचा 74 वर्ष असल्यामुळे आणखी जोरात पालखी निघणार आहे आणि गुलालाच्या याच्यामध्ये जोरात पालखी निघणार आहे। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।